थांबा पम्मू. अरे काय म्हणाली, बोल. काय म्हणते? मी काय म्हणते, आवरलं माझं सगळं. तर आपल्या आई काय म्हणते आता की माझं डोकं दुखतंय, मी काही येत नाही पिक्चर वगैरे बघायला असं म्हणू लागल्या. आता तर तुम्ही तिकीट काढलेलं आहे ना आईचं? हो, तिकीट काढलेलं आहे मी आईचं. तर मग आता आई नाही म्हणते यायला. तर एक काम करा, जा सुखबाईकडे जा, सुखबाईला घेऊन या आईच्या वाचत पिक्चरला. अच्छा, असं म्हणते. बरं, आता आई नाही म्हणते तर मग त्या तिकीटला कोणाला तरी न्यावंच लागल. ठीक आहे, मग सखूबाईला मी बोलून आणतो. हां, हो जा लवकर, लवकर जायचं ना, आपलं दुपारचा शो आहे 3चा. पटकन जा आणि घेऊन ये. हां बरं, जातो. आई, ओ आई. हा बेटा, बोल ना, बोल. काय झालं, तू इतकी नाराज का राहते ग आई? येईल ना बाबा, येईल घरी. कुठे जाणार आहे बरं बाबा? येईल ना घरी. हो, येईन येईन. मी चाललो आता वावरात आणि ढोरं वस्त्र पाणी पाचतो. आणि अजून काही काम करायचं असेल तर सांगून दे मला, ते पण काम करून घेतो. नाही, ढोरं वस्त्र पाणी पाच, काही नको करू. जा तुझं. जेवलास ना बाळा, जेवलास ना? हा आई, जेवलो मी. किती गोड लेकरू ही. मेला आपला नवरा, गेला कुठं खपला डुक्कर तोंड्या. पहिल्या बायकोचं लेकरं माया भरती घातली, माई लेकरं माया भरती, गेला कुठं थोपडवर करून. कुठं शोधू मी या माणसाला आता? सखूबाई, अरे सखूबाई, कुठं वर काय पोहायला सखूबाई? हा पम्मू, बोल. काय विचार करू राहिली सखूबाई तू? एका आवाजात तू उत्तरच देत नाही बिलकुल. लक्ष कुठे राहतं काही कळत नाही. आता तू मला काही नाही कुठं नाही. खरं सांग, काय झालं सांग. काही नाही ना पम्मू, काही नाही झालं. सखूबाई, मला माहिती आहे, मला ना तुझा नाही लय राग ह्या गोष्टीमुळं. हे अशी खोटं बोलते तू. सांग, दाजीनं काय केलं परत? सांग, काय केलं दाजीनं? काही नाही केलं दाजीनं, काही नाही. काय काम होतं तो सांग ना, तो काम काय होतं? नाही, आधी पहिले सांग काय झालं ते सांग पहिले. तुला तोंड सांगू राहिलं काय झालं तर. अरे तो दाजी गेला. कुठे गेला काय माहिती, घर सोडून. आत्ता नाही, 3 दिवस झाले, 3-4 दिवस. हो. काय? तू मला कसं कळवलं नाही? हे असा गेला असतो 2-3 दिवसात तर त्याच दिवशी मी दाजीची कॉलर धरून घरी घेऊन आलो असतो. आणि तू लपत जाऊ नको ना माझ्यापासून अशा गोष्टी. 3-4 दिवस झाले दाजी घरात नाही आणि तू माझ्यापासून लपवती काय सखूबाई? अरे पम्मू, तुला कशाला ताण द्यावं असं वाटलं मला. पहिलेच ते बायको पोटोशी आहे, तिचा दवाखाना आहे, ते शेतातले काम बाप्पा, तो पोल्ट्री फार्म, ते सोडून कुठं आमच्या नांदाला लागतो तू? हां, मी करून घेते सगळं. तू नको, तो संसार नीट कर बाबा. नको महिलाकडे लक्ष देऊ जास्त. सखूबाई, तू हे असं बोलून मला पर्याय समजू राहिली का? तो भाऊ आहे ना मी. तो भाऊ आहे मी. हे बरोबर नाही केलं. तो मला सांगायला पाहिजे होतं. पण हे सांग, कसं काय गेला सोडून? काही तुमचं भांडणं झालं का दाजी सोडून गेला तर? ते भांडणं केलं तू आणि दाजी ना? अरे तेच ना बापा प्रकरण. आता तुझ्यापासून काय लपव? तुला कळलं ते सांगते सगळं. तेच ना, तू उचलून आणलं का बबिता करजाय? तर बाप्पा ती बबिता ती निघली ना, शामरावची बायको बबिता ती निघली. काय? शामराव भाऊची बायको म्हणजे त्या ताई त्या? अरे बापरे बबिता बाई, थांब, आत्ताच जातो शामराव भाऊकडं आणि सांगतो की तो ह्या बायको तू सांभाळ म्हणून, लोकांच्या मागा लागू राहिली म्हणून. तो बायको माझ्या बहिणीचा संसार खराब करू राहिली म्हणून. आताच्या आता थांबतो आणि त्या दोघा नवरा बायकोला बाहेर काढतो घराच्या, विचारतो. पम्मू थांब, पम्मू. नाही बाई सुखबाई, आता थांबवू नको मला तू. जाऊ दे मला आता, तू जाऊ दे मला एखादी सोय. पूर्ण गोष्ट तर ऐकून घे ना, तुला मै शपथ आहे. थांब पम्मू. काय शपथ घालती? काय कोण थांबवलं मला? तू जाऊ दे ना मला. पूर्ण ऐकून तर घे ना गोष्ट. अरे पूर्ण ऐकून घे एकदा, मग बघ काय करायचं काय नाही. रागाच्या भरात मग असं करतो तू, म्हणून मी तुला काही सांगत नसते. सांग खरं काय ते सांग. अरे बाप्पा, तिची काही चूक नाही, त्या बबिताची काही चूक नाही. दाजी तिच्या मागं लागला होता. तिला लय त्रास देत होता तो आपला दाजी. हो, तिने 1-1.5 महिना झाला तिने घरात स्वतःला कोडून टाकलं होतं. आणि एक दिवस तो दाजी घुसला तिच्या घरामध्ये आणि तिला जबरदस्तीने बोलायला लावू लागला, काय बाय असं काहीतरी. तर ते तुला काय सांगू मी, असं काहीतरी पत्र दिलेले होते तिला, फुलं गेलं घेऊन जायचं म्हणजे सारखं. त्या दिवशी घरात घुसलं तिच्या. तर मी सहज चालली होती तिकडे शोधत त्या दाजीला कुठे गेले म्हणून बघावं. तर ती तिच्या घरातून बाहेर पळत आली आणि मला तिनं पकडलं आणि मला बोलायला लागली की तुझा नवरा माझ्या घरात आहे, मी कोणला म्हणून.
त्या दाजीला तिनं आत करून टाकलं होतं आणि मग मला तिनं आत घरात नेलं होतं. खरंच तो दाजी तिचा होता. आणि मग काय विचारतो सगळं असं झालं. दाजी काही तयार होत नव्हता तर मी असं नाही तसं नाही म्हणून लागलो. तो दाजी म्हणे हिनं बबितानं मला सिलेंडर लावायला बोलवलं आणि खोटं खोटं करून टाकलं म्हणे घरामध्ये आणि आपल्याला माझ्यावर आळ घेतो, आपला संसार तोडायचा प्रयत्न करते म्हणे ही, असं बोलू लागला तो दाजी. मग बबिताना म्हणली मी लपसप होते माझ्याकडे पत्र बित्र दिलेले ते सांताक्लॉज आला तो सांताक्लॉज बी तो दाजी होता बाप्पा. मग तो दाजी होता ते सांताक्लॉज. हो ते पत्र बबितालाच दिलं, ते बॉक्स गिफ्ट सगळे पत्र ते फुलं बिलं सगळे जमा करून ठेवते बबिताना. मग त्या दिवशी घरी घेऊन आले ती सोबत मला दाखवायला. तर तो दाजी पण होता तिथं मार भांडला मला. आणि मग बबिताला बी काय बोलावं लागलं तर बबिताने एक कानाखाली वाजवली बबिताला त्या दाजीच्या. तर मग थोडा वेळ असा आपण वाटू लागला 2-3 पाय होता इथं तर चिंगाट पडून गेला बाहेर तो दाजी. तेव्हापासून तर परतला तोंडच दाखवलं नाही मला. कुठं गेला काय माहिती आता दाजी तो. असं जाऊ दे मग, खपू दे अशा माणसाला काहीतरी, खपू दे, मरू दे तिकडं. काय रडू त्यासाठी, रडू नको, जाऊ दे तिकडं. चाललो मी घरी, काही टेन्शन घेऊ जाऊ नको. अरे मी कायसाठी आलो काय हो बाई, चल माझ्यासोबत. मी कायसाठी आलो ते सांगतच राहिलं. आपण छावा पिक्चरला पाहायला चाललो. छावा पिक्चर चल. नको बाप्पा मी नाही येत, मग काही मन लागत नाही तो दाजी शिवा. नको मी काही येत नाही पिक्चर पाहायला. चल, अजिबात त्या माणसाचं नाव काढायचं नाही. टाकतो कुकू पुसून. अजिबात कुकू लावायचं नाही त्या माणसाच्या नावानं. अशा माणसाचं कुकू लावायचं नाही का तो मंगळसूत्र बी घालायचं नाही. काय कामाचा असा माणूस जो बाया मागा लागतो बायको असताना. नाही पण असं नको बोलू. मला काय माहित नाही. चल तू माझ्यासोबत पहिले, चल पिक्चरला. बरं बाप्पा आता लेस फोर्स करतो येते मग चल. वाव किती छान व्ह्यू आहे ना, मस्त हवा, मस्त मस्त. नाही का बम्मू, आपण किती दिवसानं बाहेर आलो असं फिरायला मस्त. थांब ना थोडं थांबूया. नाही तर मस्त येतं, मस्त आहे झाडाखाली. वा वा किती छान. थांब ना थोडं, तळे बघितलं तळ्याजवळ थांबू ना आपण. नाही नको. पम्मू नाही म्हणलं एकदा. पम्मू काय झालं तुला केव्हाचं? सखूबाईच्या घरून आल्यापासून असं नाराज का तू? किती खुश होता सकाळी. सखूबाई पण कोण तोंड पाडून बसलेलं आहे. किती खुशीची गोष्ट आहे. आपण पिक्चर बघायला चाललो, छावा पिक्चर बघायला चाललो तर मस्त खुश राहा ना दोघं पण. तुम्ही झालं काय नाही तुम्ही दोघं बहीण भावाला कधी पण तोंड पाडून राहता. तोंड चुप कर जरा. काय झालं सखूबाई सांगा ना, असं काय करतो पम्मू? आवाज करू नको बरं का म्हणाली. पहिलेच मोठं डोकं उठलेलं आहे. शिल्लक बोलू नको. चुपचाप चाललो आपण पिक्चरला तर चाल. नाही वापस गाडी फिरवून घराला. काही पिक्चर नाही राहील सगळं इथलं इथं. मग काय झालं बरं? सखूबाई काहीतरी बोला ना तुम्ही पण चुपेन. पम्मू पण असं बोलतोय. पम्मू नको बोलू असं तिला. नको बोलू ना, कशा नाराज करतो. सखूबाई कळतच नाही ना हिला कुठं कसं बोला कसं नाही. आपल्या बालिश लेकरासारखं, त्या छोट्या लेकरासारखं कधी पण तसंच पुंग करत राहते. नाही जाऊ दे, नको बोलू नको. काय झालं मला माहिती आहे काही झालं. नाही तर पम्मू असं नाही बोलत कधी माझ्याशी. पम्मू सांग ना काय झालं तर. पम्मू म्हणाली सांगितलं नाही तर शांत बस. माझं डोकं गरम आहे खूप. शांत बस म्हणाली. सांगते तुला घरी गेल्यावर सांगते. आता नाराज नको. चल नाराज नको. मला माहिती काही ते झालं यांचं, पण मग मला काय असं सांगत पण नाही काय झालं तर. सखूबाईला मागच सांगितलं पिक्चरला. काही चूक झाली. मीच म्हणलं सखूबाईला घेऊन ये पिक्चरला म्हणून. सखूबाईकडे गेलं. सखूबाईचं नाही पाळलेलं असतं. झालं असं काही नवरा बायकोची भांडणं. ते ही नवरा मला टेन्शन घेतो साऱ्या मुलकाचं. घेणं देणं. अगं अस्मिता चल ग, चल लवकर. आपला पिक्चर हुकून जाईल. डबल टाइम जाईल. पहिला शॉट हुकून जाईल परत. लवकर चल. हो आले, थांबा थोडं आले. काय बाप्पा आवडतच नाही बायकांचं. ओ किती गडबड. मला मेकअप पण नाही करू दिला तुम्ही. अगं तुला मेकअपची काय गरज? तू किती सुंदर आहे दिसायला. काही गरज नाही मेकअपची. चल लवकर. हो चला. मी काय म्हणते, स्कूटीवर जायचं का 4 व्हीलरला जायचं? मस्त स्कूटीवर जाऊ. मस्त लॉंग ड्रायव्हर हशी थंड थंड हवा खात. ओके. नॉटी काय म्हणली? चपटी म्हणलं. चपटी म्हणली काय मला तू? चपटी नॉटी म्हणले हो. नॉटी चपटी वगैरे काही नाही. छान नॉटी म्हणजे नटखट ना. ते तर आहेच. मग मी बरं चला आता काय गप्पच करणार का? चला ना. आता नाही होत का पिक्चरला उशीर? मला मेकअप नाही करू दिला. माझ्या मेकअपच्या वेळेस बरा उशीर होत होता.
अरे चल ना ग, तुला मेकअपची नाही का गरज? किती सुंदर दिसते तू अशीच बिना मेकअपची.